हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी बघते तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये. झालं तिला काय वाटतं काय माहिती ते काय नका हॅलो नमस्कार झालं. हा तर गाडीतून व्लॉग स्टार्ट करतेय कारण घरून आज आम्ही एवढं घाईघाईने निघालो. म्हणजे सकाळी नाश्ता जेवण पूजा ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणूनच आवरलं. आणि आता आम्हाला ना मंदिरात जायचंय त्याच्यासाठी बाहेर पडलं. बऱ्याच दिवसापासून म्हणजे जेव्हा मी प्रेग्नंट होते ना तेव्हापासून आम्हाला तिथे जायचंय. पण आणि एकदम जवळ आहे म्हणजे आमच्या घरापासून साधारण दीड किलोमीटर ना 1.5 किलोमीटर. तरी पण आमचं जाणंच होत नव्हतं आणि आम्ही तेव्हापासून घोकत होतो की आता जाऊयात नंतर जाऊयात. सो आता आम्ही ठरवलं की फायनली आपण तिथे जाऊ. शनिवारीच आम्हाला जायचं होतं पण इतकी गर्दी असते म्हणतात तिथे आणि संध्याकाळी मग 10-11 वाजेपर्यंत वेळ लागतो म्हणजे लाईन असते दर्शनासाठी. म्हणून मग म्हटलं चला आता आपण थोडंसं ऑड डेला जाऊयात. शनिवारी किंवा मंगळवारी गर्दी असते तर त्यावेळेला नको. म्हणून आता आज सकाळी निघालोत आम्ही. जे इथे नवस बोलतात ना ते इथे घंटी बांधतात. झोप आली आहे तिला आता. काय चाललंय तुझं? ना मी स्किन अनालिसिस करते. म्हणजे ऍक्च्युली झालं काय आता मी घरी आलो आणि सकाळी तुम्हाला सांगितलं ना की एवढी धावपळ चाललेली होती म्हणजे हे आवरायचं त्याच्यानंतर जायचं हे ते. त्याच्यामुळे मग ना माझं स्किन अनालिसिस राहून गेलं होतं. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट भरपूर दिवसांपासून वापरते आणि आता मी हेच अनालाइज करत होते की आता नेमके माझे किती स्पॉट दिसत आहेत. सो बघा इथे एक दिसतोय आणि इथे छोटे छोटे एकदम 2 दिसत आहेत आणि हा जो मोठा आहे हे तर माझा तिळच आहे. त्याच्यामुळे मग तो काय तुम्ही कुठलेही प्रोडक्ट वापरले तर तो दिसणारच आहे असं आहे. पण बऱ्यापैकी फरक जाणवलाय कारण माझ्या अगोदरचे तुम्ही फोटो बघितले असतील ना तर किती सगळे अशी दिसायची बारीक किंवा फेशियल हेअर वगैरे अशा पण गोष्टी त्याच्यामध्ये डिटेक्ट होतात. पण आता एकदम चेहरा क्लीन दिसतोय त्याच्यामुळे इथे पण क्लीन झाले. आणि क्युअर स्किनचे प्रोडक्ट मी मागच्या साधारण 1 वर्षापासून वापरते. सो बऱ्यापैकी मला त्याने फरक जाणवला. नाही तर काय होतं बघा आता ना गरमीचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये एवढा घाम येतो आपण एवढे वेगवेगळे बाकी प्रोडक्ट्स वापरतो त्याच्यामध्ये असं होतं ना की म्हणजे फेस वॉश हे ते सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये स्किन ते वापरून खूप जास्त ड्राय होते. पण हे क्युअर स्किनचे प्रोडक्ट आहेत ना तर ते असे एकदम लाईट वेट आहेत त्यामुळे तुम्ही ते लावले ना तरी पण असं तुमचा चेहरा एकदम चिपचिप वगैरे असं काही होणार नाही. गरमी असेल इव्हन थंडी असेल पावसाळा असेल काही असू दे त्यामुळे हे मला बेस्ट वाटले. आणि शिवाय कन्सल्टेशन फ्री आहे. तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. आता एवढ्या उन्हाळ्यामध्ये तर शक्यच नाही कारण आजच मी बाहेर गेले होते तर इतकं ऊन होतं गाडीत पण असं वाटत होतं की बापरे उन्हात बसलेत की काय असं झालेलं. शिवाय आपलं मंथली चेकअप सुद्धा होतं. आपल्या वेळेनुसार आपण चेकअप करू शकतो की आपल्याला कधी करायचे ते. असंही नाहीये की ह्या टायमिंगमध्येच आपण केलं पाहिजे. बाकी त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स दिलेले असतात आपल्या स्किन टाईपनुसार किंवा आपण काय प्रोडक्ट यूज करतोय सध्या जे काय हॉर्मोनल चेंजेस होत आहेत. सो सगळ्या गोष्टीचा विचार करून ते प्रोडक्ट सिलेक्ट केलेले असतात. सोबतच ना ते कसे यूज करायचे त्या ॲपमध्ये दिलेलं असतं. सोबतच तुमचं डाएट सुद्धा कसं करायचं म्हणजे तुम्ही डाएट कसं घेताय हे सुद्धा घ्यायला पाहिजे हे सुद्धा त्यात दिलेलं असतं. सो एकंदरीत क्युअर स्किन हे खूप टाइम म्हणजे काय जास्त टाइम कन्झ्युमिंग नाही असं मला वाटतं कारण आपल्याला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने इतका छान इफेक्ट जाणवला आहे मला तरी. सो मी तुम्हाला नेहमीच ते सजेस्ट करत आली आहे. आणि आपल्या स्किन सोबतच ना हेअरचे पण खूप सारे प्रॉब्लेम्स होतात आपल्याला उन्हाळ्यामध्ये. सो त्या रिलेटेड सुद्धा तुमचे काही इश्यू असतील तर तुम्ही तिथे ते दाखवू शकता. फक्त आपल्याला फोटोज काढायचेच एक फ्रंट फोटो साईड फोटो आणि त्यानुसार AI टेक्निकने सगळ्या गोष्टी डिटेक्ट केल्या जातात आणि त्याच्यानंतर तुमची किट तयार होते. सो मी तर भरपूर दिवसांपासून वापरते. सो फरक मला तरी जाणवतोय. असं नाही की एक किट वापरली की लगेच तुम्हाला फरक जाणवेल. सो तुम्हाला त्यामध्ये कन्सिस्टंट राहिलं पाहिजे थोडंसं तेव्हा फरक जाणवतो जे तुम्ही आता इथे बघताय. माझे मागच्या वेळी तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा खूप सगळे असे स्पॉट डिटेक्ट होत होते जे की आता खूप कमी दिसत आहेत. हे बघा है ना. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रोसिजर पण खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त
ॲप डाउनलोड करायचे आणि त्याच्यानंतर डॉक्टरांशी चॅट करायची, फोटोज काढायचे आणि त्यानंतर AI टेक्निकने ते डिटेक्ट झाले की आपली किट रेडी होणार आहे. तो तुम्हाला प्रोडक्ट हवे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, सोबतच पिन कमेंटसुद्धा केलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही ते चेकआउट करू शकता. ॲपची लिंक दिली आहे तिथून. आणि माझा कुपन कोड भक्ती100 हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला 100 रुपये डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे. सो बघा, एकदा ट्राय करा आणि रिझल्ट चांगला तर मला कमेंट करून सांगा. आमचं छान असं दर्शन झालंय. मी एकदम ब्लॉग चालू केला ना, मनूला हसायचं तरी असतं मोठ्या मोठ्याने, नाही तर रडायचं तरी असतं. सो मला असा आवाज माझा मोठा करावा लागतो तिच्यापेक्षा जास्त, मग तेव्हा ती शांत बसते. झोप आली आता कारण आम्हाला. आणि हे जे मंदिर आहे ना, तर तिथे म्हणजे खूप गर्दी असते ऑदर डेला, कारण जेव्हा आपण आम्ही वीकेंडला त्या साईडला जायचो ना, शनिवारी गर्दी असते. हा शनिवारी आणि मंगळवारी. मंगळवारचं मला नेमकं माहिती आहे, मी कधी मंगळवारी ऐश्वर्या बोलली त्या दिवशी शनिवारी मंगळवारी खूप गर्दी असते आणि त्याच्यामुळे म्हटलं त्या दिवशी आपण नको जायचं. आणि आम्ही मग गेलो काय, आणि दर्शन पण छान झालं. त्याचे मंदिर आहे ना मारुतीचं, तर ते मारुती खूप पावन आहे असं म्हणतात. म्हणजे तिथे जे काही नवस वगैरे काही करायचं असेल कोणाला तर तिथे करतात, है ना. आणि ते पावन होतात. हा, पूर्ण होतात. आता पण तिथे तुम्ही बघितलं असेल सगळ्या घंट्या हे लावलेल्या होत्या. त्या पण मी आतापर्यंत खरं तर त्या गोष्टी ह्याच्यात सिरियल मध्येच बघितलेल्या की काहीतरी लॉक बांधतात, नाही तर घंटी, तर तिथे तसं बांधलेलं ज्यांचे नवस होते तसं. आमचं तसं काही नव्हतं, सहज आम्ही दर्शनाला गेलो होतो कारण बऱ्याच दिवसांपासून जायचं होतं, कारण देवाने आम्हाला न मागताच बऱ्यापैकी गोष्टी दिलेल्या आहेत. सो असं आमचं सध्या तरी काही नवसाचं नव्हतं, पण म्हटलं चला बऱ्याच दिवसाचं म्हणतोय, खूप दिवसापासून भूकत होतो की जाऊ जाऊ जाऊ, म्हणून मग म्हटलं दर्शन घेऊन येऊयात. आणि आता इकडून जाताना ना मला एक जागा दिसतीये, म्हणून एक गोष्ट आठवली. बघा, हा जो पॉइंट आहे ना तिथे आमचा ऍक्सिडेंट झालेला. हा, सो दरवेळी इथून येता जाताना आम्हाला बरोबर हा पॉइंट लक्षात राहतो की आपला इथे ऍक्सिडेंट झालेला. आणि घरापासून किती जवळ आहे, म्हणजे मधून आलं तर 1 किलोमीटर पण नसेल. त्या मंदिराच्या एकदम पुढेच असं बावधन रोडला. हो ना. आता हे गेले तिथे पोस्टमध्ये, कारण काही कुरिअर द्यायचे होते. तर आता हे पोस्टामध्ये, कारण आम्हाला आज लास्टचे 3 कुरिअर करायचे होते. कुरिअर कसले तर मी मागे एक पोस्ट टाकली होती. पोस्ट नाही बेटा, थांब, खाली बस, इथे ते तोंडात नाही घालू का. नको 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 नको. हे बघ काय, हे बघ. आहा, मनू कशी दिसते टकलू टकलू, कशी दिसते टकलू. अरे बापरे, नको. तर मागे मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत सेलसाठी, जे म्हणजे ब्रँड्सचे असतात ना, तर तेच. तर बऱ्याच जणांचे मेसेज आले होते की कसे सेल करायचे काय, तर ते आम्हाला सांग. तर ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं होतं की इंस्टाग्रामवरती तुम्ही मला DM करू शकता आणि तिथून तुम्ही ते घेऊ शकता. तर मी साधारण 40 to 45% डिस्काउंटने ते दिलेले प्रोडक्ट. बऱ्याच जणांना वाटलं होतं की 50% किंवा काहींना वाटलं होतं की फ्रीमध्ये दिलेत का, तर नाही, फ्रीमध्ये द्यायला पण काही प्रॉब्लेम नाहीये, पण माझी पण त्याच्या मागे मेहनत आहे. आणि सोबतच ना दुसरी गोष्ट म्हणजे फ्री दिलेल्याची कोणाला किंमत नसते असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी आतापर्यंत म्हणजे असं मला जर कोणी मागितले तरच ते प्रोडक्ट दिलेत, तर मी कोणालाच असं स्वतःहून नाही बोलले की धरा प्रोडक्ट, नाही तर होतं काय, हिला आलेलंच आहे असं वाटतं. ऍक्च्युली ते सहज येत नाही, पण किंमत नाही राहत त्याची, त्याच्यामुळे मग मी फ्रीमध्ये देत नाही कोणाला. हे माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे म्हणून. आणि लास्टचे 3 कुरिअर होते, सो ते आज करायचे. बऱ्याच जणांना ते प्रोडक्ट्स आवडले आणि खरं तर जे चांगले होते ना तेच मी सेल केले होते. जे मला ब्रँड्स नाही आवडले तर ते मी सांगितलं सुद्धा होतं की नाही, हे तुम्ही कदाचित हे तुमच्या स्किनला सूट नाही होणार, कारण ते मला सूट नाही झाले किंवा असं काही. कारण काही सेन्सिटिव्ह स्किन असतात, सो रिस्क नाही घेऊ शकत आणि तुम्ही मला एवढं पे करणार, तर मला असं वाटतं की ते तुम्हाला काहीतरी त्याचा फायदा पण झाला पाहिजे असं. सो संपलेत आता ऑलमोस्ट प्रोडक्ट. आणि बऱ्याच जणांना मी ते फ्रीमध्ये पण दिलेले. 2-3 प्रोडक्ट जर तुम्ही घेतलेत माझ्याकडून तर मग त्याच्यावरती एखादं 200-300चं प्रोडक्ट मी फ्री दिलेलं. सगळे काही फ्रीमध्ये मी दिले नव्हते, कारण मी मगाशी जसं सांगितलं तसं फक्त एकीला मी ते पाठवले होते. असं झालेलं. आता मनुचं काहीतरी वळवळ चालली आहे इकडे. हा, काय चाललंय बेटुडी, काय चाललंय तुझं? तू काय खातीये? तू काय खातीये? मखाना खातीये तू? मंदिरातून आलोय, जेवण वगैरे केलंय. मनूची आता छान झोप झालीये, खाऊन झाले आणि आता आमचं रोजचं जे काय रुटीन असतं ते चालू झालेलं आहे. हे बघा झाले, फ्लॅश कार्ड पालथे झालेले आहेत. आता ते सगळे बघायचे, जोपर्यंत मूड आहे तोपर्यंत बघायचे, नंतर फेकायचे, नंतर भरून ठेवायचे, बाकी परत दुसरी गोष्ट घ्यायची. हो ना,
सो आमचं हेच रोजचं रुटीन चाललेलं असतं, पसारा करायचा आणि तो आवरत बसायचा. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हाय चेअर सुद्धा दाखवली होती. खरं तर ती मला कोलॅबरेशनसाठी आली. मनूला हाय चेअरमध्ये बसायला अजिबात आवडत नाही, म्हणजे तिला ना बांधून टाकल्यासारखं होतं. आणि मला काकूंना सांगितलं होतं का कमेंटमध्ये की तू ना तिला त्याच्यामध्ये खाऊ घालायचं, म्हणजे तिला आयडिया येईल की आपल्याला त्याच्यामध्ये बसलं की खायला मिळतं असं. पण तिला नाही आहे, पहिल्यापासूनच तिला सवय नाही, त्याच्यामुळे ती राहतच नाही त्याच्यामध्ये. आता मला इतकी झोप येत होती, कारण माझी रात्रभर झोपच होत नाहीये. मनूचं रात्रभर सारखं उठणं चालू असतं आणि त्याच्यामुळे माझी झोप नाही होत. शिवाय रात्री ते इतके मच्छर पण होते, त्यामुळे रात्री झोपच नाही झाली. मला आता इतकी झोप येत होती, तेवढ्या मनू उठली. आणि साधारण रोज हेच चालू असतं की मला माझं झोपायचं टायमिंग झालेलं असतं 3:30-4च्या आसपास, आणि किंवा मग त्याच्या अगोदर, आणि मनू उठून बसते. सो माझी रोज दुपारी तर अजिबातच झोप होत नाही. हा मनू, मन्या काय म्हणतीये? तुझी तू एकटी खेळते? आता जरा टकलूला केस पण आलेत तर चांगलं दिसतंय, हा ना? हो ना? केस कुठे तुझे? केस 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 हे बघ, केस कुठे कुठे आहेत ग? आज काय शिकायचंय नवीन? का तेच ऍपल, बनाना, टोमॅटो आणि मँगो एवढं शिकलोत आम्ही आतापर्यंत. ग्रेप्स पण कळत आहेत, पपई कळतीये ना, हो ना? बॉडी पार्ट मात्र सगळे शिकलोत. जे आहेत ते डोळे, कान, जीभ, हात, पाय एवढ्या गोष्टी तरी कळत आहेत तिला, कारण ते चाव म्याव पकडून कान पकड म्हणून ते कान शिकलीये. सॉक्स कसे घालतात म्हणून पाय शिकलीये. सो अशी एक एक गोष्ट शिकलीये ती. खूप दिवस झाले ना आपण लॉंग व्हिडिओ टाकलाच नाही, त्याच्यामुळे असं खूप सारे प्रश्न होते, खूप सगळ्या गोष्टींच्या लिंक्स पाहिजे होत्या. सो मी कम्युनिटी पोस्ट टाकेल, मी तिथे लिंक्स देईन. बाकी मला विचारण्यात आलं होतं या लाईटबद्दल सुद्धा. सो हा जो लाईट आहे ते पण दाखवतो. हा असा काहीसा आहे, नॅनो लाईट 400 प्रो विथ स्टँड. मी इथे घेतलेलं आहे कारण स्टँड तर लागलं. काही ट्रायपॉडचं स्टँड होतं, त्याला ते वजन झेलता नसतं आलं ह्याचं लाईटचं, त्याच्यामुळे मग परत मला वेगळं स्टँड घ्यावं लागलं. आणि हे मी शॉपमधूनच घेतलंय, त्यामुळे याची माझ्याकडे कुठली लिंक नाहीये. मी म्हणजे तुम्ही बघितलंच त्या दिवशी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ते अभिजितच घेऊन आले होते, त्यामुळे मग ह्याची प्राइस मी सांगू शकते. साधारण मला 6400च्या आसपास काहीतरी हा गेला. 6400 की 6800 असं काहीतरी असा गेला होता. सो मला लिंक नाही शेअर करता येणार. बाकी प्रमोशनच्या व्हिडिओसाठी ना हे थोडंसं बरं पडतं, कारण छान लाईट आला, थोडंसं इव्हिनिंगला वगैरे पण मला व्हिडिओचं बनवायचं असेल तर ते बरं पडतं. त्याच्यासाठी मी घेतला. नाहीतर मला काय व्हायचं, मला इन्स्टावर जे काही व्हिडिओज अपलोड करावे लागतात ना, तर त्याच्यासाठी व्हिडिओग्राफरला बोलवावं लागायचं. म्हणजे काही ते मॅन्डेटरी नसतं की व्हिडिओग्राफरच बोलवा, पण आपली एक व्हिडिओची क्वालिटी चांगली यावी म्हणून मग मी व्हिडिओग्राफरला बोलवायची, ज्याच्यामध्ये मला बरेचसे पे करावं लागायचं. सो ते नेहमी पे करायला लागायला नको, त्याच्यामुळे म्हटलं आपण एक लाईट घेऊयात. बाकी फोन तर क्वालिटी आहेच आपली चांगली, त्याच्यातून आपण शूट करू शकू. काय झालं? हा अडकला का तू? पिकूचं दिवसभर ह्याचं एक काहीतरी चालू असतं. गार्डनमध्ये जातो, मग तिथे काहीतरी मध्येच अडकतो, मग परत कुई चालू असते. सो पिकू आणि म्हणून काही मला दुपारी आराम करायला देत नाही. हा पिकूचं तर आज ना दुपारीच ठरवलं होतं की आज मस्त संध्याकाळी आपण पनीर बिर्याणीचा बेत करूयात. तशी मी पहिल्यांदाच बनवतीये, पण या अगोदर मी नॉनव्हेज बनवलेली, म्हणजे चिकन दम बिर्याणी बनवली. त्यामुळे मला आयडिया आहे की नेमकं बेसिक काय तयारी करायची असते किंवा काय थोडेफार चेंजेस करावे लागतील. सो त्याच्यामुळे ना मी इथे बनवायला घेतली आणि बघूयात आता कशी होतीये काय ते. सो मी ते कांदा वगैरे कट करून घेतला होता. मनू बाहेर गेली होती आणि तिचा रडण्याचा आवाज येत होता, म्हणून माझं बघणं चाललं होतं की नेमकं काय चाललंय, काय झालंय तिला. हे होते तिच्यासोबत, पण तरीसुद्धा असं असतं ना मला की विश्वासच नाही बसत की म्हणजे माझ्याशिवाय तिला जर कोणी सांभाळत असेल ना तर विश्वास नाही बसत की खरंच चांगलं सांभाळते की नाही. मग ते हे जरी असतील ना तरीसुद्धा माझं तसंच आहे. आणि तुम्ही नेहमी विचारता की तू हे असं एवढं सगळं शूट करते तर मग तू केव्हा करते. माझी मुलगी तर मला करूच देत नाही किंवा मुलगा मला करूच देत नाही. तर जेव्हा पण मनू झोपलेली असते किंवा मग तिच्या पप्पांकडे असते तर तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी करते. कांदा छान तळून घेतला, तांदूळ भिजत घातले, बाकी जी काही बेसिक तयारी असते बिर्याणीची ती सगळी करायला घेतली. दुधामध्ये केसरसुद्धा भिजत घातलं, कोमट दुधामध्ये. मागच्या वेळी मी पाण्यामध्ये घातलं होतं, पण म्हटलं दुधामध्ये ट्राय करूयात. चेंजेस तसा काहीच नाही वाटत मला, पण घातलं असंच. त्याच्यानंतर मग पनीरचे क्यूब्स केलेले होते, ते तुपामध्ये असे शालो फ्राय करायला घेतले व्यवस्थित असं. आणि पनीर बिर्याणी मी जरी पहिल्यांदा बनवत असले ना तरी पण मी हॉटेलमध्ये खाल्लेली आहे आणि ती कशी लागते काय ती आयडिया येतेच आपल्याला. त्यामुळे मग त्यानुसार थोडेफार इन्ग्रेडियंट्स आपल्याला काय आवडतात काय नाही तर ते मी सगळे टाकते. शालो फ्राय करून घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं
म्हणजे कांदा तळलेलं तेल होतं तर तेच घातलं. त्याच्यानंतर सगळे त्याच्यामध्ये मसाले छान तळून घेतले. हे जे खडे मसाले ते, तर त्याच्यामध्ये तमालपत्र, त्याच्यानंतर मोठी विलायची, छोटी विलायची, लवंग, जिरे आणि सोबतच दालचिनी, एवढं सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. परत त्याच्यामध्ये टाकला आहे कांदा, हा बारीक कट करून कांदा घातलेला आहे आणि तो छान मी असा परतून घेणार आहे. आता एक मोठा कांदा घेतलेला आहे, दोघांसाठीच बिर्याणी बनवते, पण थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये मी आज बनवणार आहे, कारण मी उद्याच्या नाश्त्याची सुद्धा तयारी करून ठेवते. पाणी गरम करायला ठेवलं होतं कारण मला भातसुद्धा बनवायचा आहे. तर इथे छान कांदा परतून झाला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घातली. मी आलं नेहमी थोडंसं कमी घालते, नाही तर मग खूप जास्त उग्र वास येतो त्याच्यामुळे. आणि 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घातल्या. त्यानंतर जे काही पावडर मसाले ते घालते, हळद, तिखट, जिरे पावडर, धने पावडर आणि सोबतच माझ्याकडे ना बिर्याणी मसाला होता रेडीमेड, तर तो म्हटलं घालूयात आपण. आणि सगळं परतून घ्यायला लागले. थोडंसं चिटकते असं वाटत होतं, म्हणून मग थोडं त्याच्यामध्ये पाणी घातलं. आणि असंही मी मसाल्यांमध्ये पाणी घालते जेणेकरून ना ते थोडेसे छान शिजतात पण आणि चिटकत पण नाही, आणि सोबतच ना मस्त असं ग्रेव्ही टाईप टेक्स्चर येतं सगळ्या मसाल्यांना. त्याच्यामुळे पाणी घातलं, छान परत परतून घेतलं. आणि त्यानंतर जी पुढची स्टेप आहे तर ती म्हणजे ना त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे. दही पण घालणार आहे, त्यामुळे टोमॅटो थोडंसं मी बेतानेच घालते, नाही त्यामुळे ते जास्त आंबट लागायला नको. तर साधारण नॉर्मल आकाराचं मी 1.5 टोमॅटोची प्युरी बनवली आहे, कारण 1 किंवा अर्धा जर घेतलं तर तेवढं मिक्सरच्या भांड्यातही निघत नाही, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं जास्त घेते. सो 1.5 इथे घेतलं टोमॅटो. त्याच्यामध्ये थोडीशी परत कोथिंबीर टाकली, सगळं व्यवस्थित मिक्सचर करून घेतलं. 2 मोठे चमचे ना इथे मी दही घालते. हे डेअरीतलं दही आहे, त्याच्यामुळे एकदम फ्रेश आहे, त्यामुळे जास्त आंबट नाही आहे आणि मस्त मलाईदार असं टेक्स्चर आहे. त्याच्यामुळे छान पनीर आणि मलाईदार दही यामुळे छान मस्त टेस्ट येणार आहे. हे सगळं जेव्हा मी फ्राय करत होते तेव्हा इतका घमघमाट सुटला होता ना की पहिल्यांदा पनीर बिर्याणी बनवते, पण मला इतका कॉन्फिडन्स आला होता की नाही, बिर्याणी मात्र टेस्टी बनणार आहे. सो माझं सगळं हे फ्राय करणं चालू होतं. आता ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आपली जी महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे पनीर, तर आता ते मी शालो फ्राय केलेलं पनीर याच्यामध्ये मिक्स करते आणि पुन्हा एकदा हलवून घेते. बिर्याणीमध्ये ना अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पुदिना, कारण पुदिना मी असा बाकी गोष्टीमध्ये घालत नाही, पण बिर्याणीमध्ये ना तो असं एकदम किंग इन्ग्रेडियंट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि तो टाकल्यानंतर ना एक वेगळाच फ्लेवर येतो आणि खाताना सुद्धा एकदम मस्त टेस्ट लागते. म्हणून मग इथे पुदिना ॲड केला. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आणि सगळं व्यवस्थित असं छान मिक्स करून ना झाकून ठेवलं. साधारण 2 ते 5 मिनिट मी हे थोडंसं आता वाफवून घेणार आहे. बाजूला इथे पाणीसुद्धा उकळलं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये ना खडे मसाले घातले, शहाजिरे होते तर ते घातले. त्याच्यानंतर दालचिनी, तमालपत्र, लवंग, हे जे काही माझ्याकडे मसाले होते घरी, कुठलेही आपण घालू शकतो बिर्याणीमध्ये, असं काही नाही की स्पेसिफिक हेच घालायला पाहिजेत, म्हणजे असं मला तरी वाटतं. सो सगळ्या गोष्टी टाकल्या. त्याच्यामध्ये मीठ घातलं चवीपुरतं भातासाठी. आणि त्यानंतर ना छान उकळी येऊ दिली. उकळी आल्याच्यानंतर ना मसाल्यांमुळं एकदम पिवळसर असा कलर आला होता त्या पाण्याला. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये ना पाव असं लिंबू पिळलं आणि लिंबू पिळल्यानंतर ना तुम्ही चेंजेस बघू शकता. म्हणजे एकदम जो काही येल्लो असा कलर आला होता ना तो एकदम पाणी क्लिअर झालेलं आहे, म्हणजे सगळा कलर निघून गेलेला आहे आणि भात आता छान पांढरा शुभ्र असा होणार आहे. तर इथे मी मला काही आयडिया नाही मी कुठला तांदूळ आणला होता, त्यामुळे मला सांगता नाही येणार, पण असा लांबसर असा तांदूळ होता जो बिर्याणीचा असतो ना तसाच, पण खूप असा भारीवाला नव्हता, मीडियममध्ये होता. तर तो मी साधारण 1.5 वाटी भिजत घातला होता, तो पाण्यामध्ये घातला. इकडे भात होतोय. इथे बघा हे पनीर पण मस्त असं दिसतंय आणि घमघमाट मगाशी सांगितल्यासारखं खूपच छान येत होता. 70 ते 80% इथे भात मी छान शिजवून घेतलेला आहे. भात छान शिजला की त्याला एका चाळणीमध्ये गाळून घेते, जेणेकरून पाणी वेगळं होईल आणि भात वेगळा होईल आणि बाकी जो काही राहिलेला भात आहे ना तो बिर्याणीला दम देताना तो शिजून जाईल. मोठं असं भांडं घेतलं, एकदम जाडबुड असं, जेणेकरून खाली बिर्याणी चिटकणार नाही. आणि मागच्या वेळीसुद्धा मी या भांड्याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं. सो थोडंसं जास्तच मोठं आहे, पण ठीक आहे, हे चिटकत नाही, त्यामुळे मला हे थोडंसं बेस्ट वाटतं. त्याच्यामुळे ना मी हे घेते. त्यानंतर मग खाली थोडासा भात घातला. त्याच्यानंतर थोडंसं तळलेले तांदूळ घातले. त्याच्यानंतर जे काही पनीर होतं तर ते व्यवस्थित लावलं, म्हणजे अशी एक लेअरिंग करून घेते. त्या पनीर टाकल्याच्या नंतर ना मग बाकी पुन्हा सेम त्या स्टेप करायच्यात, म्हणजे तांदूळ, त्याच्यानंतर परत आपली कोथिंबीर असेल, पुदिना असेल. मगाशी जसं म्हटलं पुदिन्याने खूप छान फ्लेवर येतो आणि मी तर असा भरपूर पुदिना घालणार आहे. सो अगोदर भरपूर असा भात घातला. क्वांटिटी जराशी जास्तच होणार आहे कारण नाश्त्याची पण तयारी येऊ द्यायची त्याच्यामुळे. सो इथे भात घातला आणि त्याच्यानंतर परत सगळे लेअर मी इथे कंटिन्यू करते. कांदासुद्धा घातल्यानंतर एकदम असं छान टेम्पटिंग दिसत होतं. सगळे लेअर पुन्हा एकदा कंटिन्यू केल्याच्यानंतर मस्त बघा
बिर्याणी तर इथे छान दिसते. आता याला छान असा दम देऊन घ्यायचा आहे. ही बिर्याणीला जेव्हा मी दम देत होते ना तेव्हा हे सुद्धा मला दम देत होते की बिर्याणी मस्त झाली पाहिजे असं. दूधसुद्धा घालते केसरचं, जेणेकरून ना कलरसुद्धा छान येणार आहे. सो सगळ्या इथे गोष्टी छान तयार झालेल्या आहेत आणि आता ना लास्टची स्टेप म्हणजे दम द्यायचं. सो आता पटकन हे कोथिंबीर पुदिना टाकल्याच्या नंतर झाकण लावून घेते आणि थोडीशी त्या होलमधून ना वाफ जाते असं वाटत होतं, म्हणून इथे ना मी कणिक लावून घेतली आणि याच्यावरती एक मी असा खलबत्ता ठेवते माझ्याकडे जो आहे तो. 15 ते 20 मिनटानंतर मस्त बिर्याणीला दम देऊन झालेला आहे आणि मी जेव्हा असं झाकण उघडते ना तेव्हा असे सगळे फ्लेवर्स येत होते मस्त आणि इतका छान घमघमाट सुटला होता. सो आता ही बिर्याणी जी आहे तर ती आम्ही एन्जॉय करणार आहोत. पापड आणि सोबतच रायता आहे, तर रायता आणि पापडासोबत ही मस्त आम्ही खाणार आहोत. तुम्हाला पण ही कशी वाटली ना ते मला सांगा. दिसायला तर एकदमच टेम्पटिंग दिसत होते आणि मला माहिती आहे तुम्हालासुद्धा ही नक्कीच आवडली असणार आणि ही खायलासुद्धा ना तेवढीच टेस्टी झाली होती, खरं सांगते. सो नक्की एकदा ट्राय करून बघा. आता आम्ही ही एन्जॉय करतो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.